मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील आपल्याबरोबर आहेत। भैया, मनोज जरंगे यांच्या आंदोलनाला सुरुवात होऊन 40 दिवस झालेले आहेत आणि त्यांचा अल्टिमेटम संपायला आता फक्त 2 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे। 24 तारखेला त्यांचा हा सगळा कालावधी संपतोय। तुमची काय भूमिका आहे? अजूनही आरक्षण टप्प्यात आलेलं दिसत नाही, नजरेच्या टप्प्यात दिसत नाही। तेव्हा खरं तर माझ्यासारख्याला आणि सगळ्या समाजाला अपेक्षा होती की राज्य सरकारने स्वतः वेळ मागितला होता। सुरुवातीच्या काळामध्ये सरकार 3-4 दिवस मागत होतं, नंतर ठरल्याप्रमाणे वेळ दिला आणि काल सगळ्यांना आम्हाला धक्का बसला की राज्य सरकारच्या वतीने एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं की शिंदे समितीने वेळ मागितला आणि तो आम्ही वेळ देतो। मला याची देखील कल्पना आहे की शिंदे समितीमध्ये न्यायमूर्ती आहेत आणि ती एन्क्वायरी कमिटी आहे। कुठल्याही एन्क्वायरी कमिटीला वेळ मागितला तर तो द्यावा लागतो, परंतु खरं तर असं अपेक्षित होतं की आजपर्यंत काय केलं तो प्रोग्रेस रिपोर्ट जर आम्हाला सगळ्यांसमोर आला असता की तुम्ही नेमकं काय केलं आणि तुम्हाला कशासाठी वेळ पाहिजे हे जर आम्हाला समजलं असतं तर याच्यावर चर्चा देखील झाली असती। परंतु एकीकडं स्वतःच वेळ द्यायचा आणि लगेच काही काळामध्ये स्वतःच येऊन पुढे येऊन मुदत वाढवून द्यायची। समितीला आमचा विरोध नाही, त्याच्यामध्ये न्यायमूर्ती त्याची गरिमा आहे। आमचा विरोध सरकारला आहे, सरकारच्या कृतीला आहे। त्यांना मुदतवाढ तर दिलेली आहे, मात्र दुसरा एक मुद्दा समोर आला आहे, तो म्हणजे 24 तारखेला आरक्षण देण्याची तारीख आहे। तर दुसऱ्या बाजूला शिंदे समितीने मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र काढलं आहे। त्या पत्रात असं म्हटलं की तुम्ही 30 तारखेपर्यंत मराठा आरक्षणाची काही कुणबीची प्रमाणपत्र किंवा पुरावे आहेत ना, ते पुरावे तुम्ही समितीला सादर करा। 30 तारखेला पुरावे सादर करायचे, तर मग 24 तारखेला आरक्षणाचा हा सगळा अल्टिमेटम दिला होता, याकडे सरकारनं बघितलेलंच नाही का? हे बघा, सगळ्यात पहिले तर ज्या पद्धतीने काम होते अतिशय वेगळ्या पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने होते। मला प्रश्न असा विचारायचा आहे, ज्यांच्याकडे पुरावे आहेत ते पुराव्याचा वापर करून त्यांनी अर्ज केला असता आणि प्रमाणपत्र मिळवलं असतं। कारण तो कायदा ऑलरेडी अस्तित्वात आहे, ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं। काही अधिकाऱ्यांची मानसिकता नसती, अधिकारी त्याला विरोध करता, न्यायालयात ते प्रकरण जाईल का? परंतु प्रश्न असा आहे की मराठा समाजातील जो वर्ग आहे त्यांच्याकडे पुरावे असण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी आहे। त्याचं कारण काय आहे की 90% समाज हा जवळपास भूमिहीन आहे। मराठवाड्यामध्ये सुरुवातीला औरंगजेबाच्या कार्यकाळातून तर निजामाच्या कार्यकाळापर्यंत आणि महाराष्ट्र स्वातंत्र्य होईपर्यंत लँड होल्डिंग ही संस्थांकडे असायची। विशेषतः मग त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था होत्या त्यांच्याकडे असायची आणि ज्यांनी त्या कसल्या त्यांना मग त्या जमिनी खासल्या म्हणून मिळाल्या। मग जर आमच्याकडे आमच्या नावावर जमिनीच नसतील, त्याच्या आमच्या खरेदी विक्रीच झाली नसेल, आमचं शिक्षणच फार मोठ्या प्रमाणात झालं नसेल, कारण आरक्षण नसल्यामुळे शिक्षण कमी प्रमाणात झालं, तर आम्ही पुरावे आणायचे इकडून। मग यावर एक पर्याय आम्ही दिला होता की तहसील न्याय तुम्ही याद्या प्रसिद्ध करा, प्रत्येक तलाट्याला तुम्ही टार्गेट द्या आणि तलाट्याने तिथले असलेले पुरावे तात्काळ प्रसिद्ध करावे। कारण 1967 पूर्वीची लोकसंख्या आणि आजची मराठवाड्याची लोकसंख्या ही 100 पटीने वाढलेली आहे। मी माझं स्वतःचं देखील उदाहरण दिलं होतं की आमच्या गावामध्ये 18 लोकांच्या नोंदी होत्या आणि आम्ही आज जवळपास 700-800 झालो, 18च्या 800पर्यंत गेलो। मग आमच्या 800 लोकांचा प्रश्न आज मार्गी लागू शकतो। राज्य सरकारने 30 काय आणि कोणती जरी तारीख दिली आणि समितीने कोणती जरी तारीख दिली तर लोकांकडे पुरावेच नाही आहे। जेवढे पुरावे ते लोकांनी तेवढे सादर केले आणि समिती काय करते आहे की नुसता दौरा करते आणि एका ठिकाणी बसून पुरावे मागते आहे। तर असंच मागच्या 2-3 समितीने काम केलं होतं। मी परत सांगतो, मी समितीला विरोध करत नाही, मी न्यायमूर्तींना विरोध करत नाही, पण माझं असं म्हणणं आहे की लोकांकडे पुरावेच नाही, त्यामुळे सरकारकडे असलेले पुरावे सरकारने प्रसिद्ध करावे आणि त्याला कुठल्याही तारखेची गरज नाही। सगळं काम सोडून 24 तासात जर अल्टिमेटम दिलं, ज्यावेळेस अतिवृष्टी होती, एखादी नैसर्गिक आपत्ती येते, तर 24 तासात डेटा जमा होतो। त्या पद्धतीने सरकारने स्वतः तलाठी कार्यालयाने यादी प्रसिद्ध करून टाकावी। मला वाटत नाही की कुठली अडचण याच्यामध्ये आहे। पण मग हे सगळं न करता शिंदे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ देण्याचा जो प्रयत्न सुरू आहे सध्या, त्यामुळे कुठंतरी आरक्षण लांबण्याची शक्यता आहे? निश्चित ज्या आधारे समिती त्यांनी स्थापन केली, घोषणा केली की समितीचा अहवाल आल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी किंवा जे काही आरक्षणासाठी मराठा समाजाचा आम्ही निर्णय घेऊ। जर त्या समितीचा अहवालच प्राप्त होत नसेल ते कशाच्या आधारे देणार आहे? मग जर यांना कुठलाही आधार न घेता जर निर्णय घ्यायचा होता मग समिती का स्थापन केली? आता आम्ही कायदेशीररित्या फार कचाट्यात आलेलो आहोत। एक समिती फोर्समध्ये आहे, म्हणजे अस्तित्वात आहे, अस्तित्वात असलेली समिती कार्य करते आहे, त्याला तुम्ही मुदतवाढ दिली आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही जर निर्णय घेतला, कोण जर याच्यात न्यायालयात गेलं तर मग जर यांना या समितीला
वेळ देऊन टाईमपास करायचा असेल तर याचा अर्थ सरकारची इच्छाशक्ती नाही. आणि जर सरकारच्या डोक्यात असेल की समितीने काम करत राहावं, आम्ही वेगळ्या पद्धतीने देऊ, तर सरकारला या समितीचं नोटिफिकेशन कॅन्सल करावं लागेल. याचं काम स्टॉप करून वेगळा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे अतिशय कायदेशीररित्या आम्ही आता कचाट्यात आलेलो आहे. एक, समितीची स्थापना केली, त्याला तुम्ही वेळ दिला, त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट तुम्ही सांगितलेला नाही. दुसरा, एक समिती काम करत असताना तुम्ही दुसरा निर्णय घेऊ शकता का? आणि तिसरा, जर तुम्हाला निर्णयच घ्यायचा आहे तर मग समिती रद्द करा. तशा तिन्ही बाजूने आम्ही आता अडचणीत आलेलो आहोत. तर हे होते विनोद पाटील. शिंदे समितीला मुदतवाढ दिल्यामुळे मराठा समाज कसा अडचणीत येऊ शकतो हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.